तर मित्रांनो नमस्कार. तर आपण आत्ता आहोत साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये आम्ही मोती चौकामध्ये आत्ता आहे आणि मोती चौकामध्ये सदाशिव पेठेमध्ये तुम्हाला गौरी आणि गणपती गौरी यांचीच खरेदी करण्यासाठी एक चांगली बाजारपेठ आहे. तर आम्ही इथे गौरीच्या खरेदी आम्ही आहे मुंबईकर पण सातारकर पण आहे. आम्ही दोन नागरिकत्व आहे आम्हाला. पण काय ना आम्ही इथे आलो ना ह्याच्यामध्ये तर आम्हाला गौरीच्या काही छान मुखवटे दिसले आणि बॉडी पण दिसली. कारण मुंबईमध्ये नाही भेटत ना आपल्याला. अजिबात नाही. मागच्या वर्षी आम्ही खूप शोधलेले पण आम्हाला मुंबईमध्ये अजिबात नाही मिळाले गौरी. मागे आवाज म्हणून मग आम्ही आता इथे सातारमध्ये आणायचे आलेलो. मग विचार केला की इथे आम्ही आलो तर आम्हाला इथे दिसल्या गौरी खूप स्वस्त आहेत, खूप अफोर्डेबल प्राइसेसमध्ये आहे आणि खूप छान छान व्हरायटी आहे. तर तुम्ही जर इथे असाल सातारचे तर इथे मोती चौक आहे. मोती चौकामध्ये लाटकर बंधू असं खालच्या साईडला गेला ना उताराला की तिथे सगळं गौरींचं आणि त्यांच्या ज्वेलरीचं इमिटेशन ज्वेलरीचं शॉप्स आहेत. तर तिथे तुम्ही खरेदी करू शकता. तर आत्ता आम्ही तिथेच चाललो आहे. भेटतो आम्ही तुम्हाला तिकडे. काय काय आहे इथे बघ ना जरा. या ठुशी आहेत पण ठुशीवरती हे व्हाईट नाही जाणार, याच्यासाठी गोल्डनच घ्यावं. भैया आहे ना गोल्डन. हो हे मोती चौकापासून खालच्या साईडला सातारमध्ये. काय घ्यायचंय मग ठरलं? मोठ्याने बोलतो. ठुशी घ्यायची आहे. ओके ओके. गौरीसाठीची खरेदी नाही. हे पण मस्त आहे ना. हो ना. कितीला विचार टाईम? हे 800ला जोडी. 800ला जोडी. ती तुला आवडेल ती घे ना. दादा ती कितीला आहे? 600ला 2. तुमच्या पाठीमागच्या 150ला 2. हे जरा चांगलं वाटतंय. बघ आवडलं तर. पण ते आपण आत्ता घेतलं त्याच्या बरोबर ते बसेल का? म्हणजे मिडल. आता आपण ठुशी घेतली, ठुशीनंतर मंगळसूत्र घेतलं म्हणजे सी दाखव. हां आता मला एवढं येतंय. गौरीचा गळा थोडा छोटा असतो. मोठ्याने बोल. 200 रुपये जोडी. पण छान आहेत, मला आवडले. 200 रुपये जोडी आहे ना. घेऊन टाक मग. इथे आता आम्ही हे दोन घेतले जे मध्ये घालायला, मंगळसूत्र आणि ठुशीच्या मध्ये घालायला. ठीक आहे. आता अजून काही लागेल का? छान आहे ना, डिझाईन छान आहे. 200 रुपये जोडी आहे. चालतंय. ठीक आहे दादा, हे पॅक करा. कशी वाटते डिझाईन? कशी आहे डिझाईन? छान आहे. दाखव हातात. काय प्राइस आहे याची? 200. थांब हलू नकोस. 200 रुपये प्राइस. ओके. पण ही चिटकायची नाही. बघू हातात. कोणती आवडली मग दोघांमध्ये? मग ती छोटी कशी वाटत होती? छान. अजून एक आहे थांबा. ही आधीची होती ना. ही पण छान आहे. ही आधीची नाही. अच्छा अच्छा. हां नंतर कदाचित हे मला आवडलं पण कदाचित हे खालचं खूपच लोंबत आहे. मी हे काढून टाकेन. कसं वाटतंय तुला? थांबा एक मिनिट. बोल मोठ्याने बोल. गौरीसाठी या दोन घेतल्यात आणि माझ्यासाठी ही
माझी आणि प्राइस काय त्याची? ह्या 150ला 2 आहे आणि ही 200ला आहे. 200ला आहे. ओके. मग आता मी काय काय घेतलं? हां, आता मी काय काय घेतलं ते 2 घेतले. ते कितीला होते? 200ला 2 ना? हे मी दिले मी ठेवून आलो मग त्याचे पैसे वाटले. आता 40 मिनिट किती झाले मग? 550. 550. करू ना गेली यांची गाडी. हा राजवाडा इथे खूप छान छान खायला मिळतं. राजवाडा दिसतोय का? हा नाही दिसत राजवाडा. हे बघ इथून घे शूटिंग. हा हे सगळं राजवाड्याचं शूटिंग तुम्हाला दिसतंय. हा जुना राजवाडा आहे. हा आणि इथे असं आणि राजवाडा खाऊ सारखं आहे. इथे भरपूर खायला मिळतं वेगवेगळ्या प्रकारचं. बघा इथे थोडी फंडे स्नॅक सेंटर. फंडे स्नॅक सेंटर राजवाडा. आपल्याकडे नसते अशी रगडापुरी ना हा ना, मुंबईला. नाही मुंबईची काही रगडापुरी ठिकाणीच बनते, काही ठिकाणीच बनते. मुंबईला बनते, काही ठिकाणीच बनते. पुरी चुरा करून टाकलेला आहे, त्यावर रगडा टाकलेला आहे आणि चिंचेचं पाणी, तिखट पाणी, चिंचेचं नाही, तिखट चटणी, गोड पाणी. हां सॉरी. कांदा घेतलेला आहे जरासा. अशी आमची रगडापुडी रेडी झालेली आहे. आणि हे आपल्या इकडे राजवाड्याचं ठिकाण आहे जिथे तुम्हाला ना सगळे पदार्थ मिळतात. चाट पासून चाट, मसाला डोसा, चायनीज, थालीपीठ, वडे, सांबार सगळं. सांबार, आईस्क्रीम, परत ते काय म्हणतात आईस्क्रीमचं काय असतं, फालुदा, वेगवेगळ्या प्रकारचे ते दूध वगैरे काइंड ऑफ सगळं इथे मिळतं. आम्ही नेहमी येतो ना इथे, एक टेस्ट जेव्हा करतो. सातारा येतो त्यावेळेस आम्ही राजवाड्यावरती येतो. हो हो, चला भेटूया जर कुठलं नाही. आता ही पेटपूजा झाल्यानंतर आम्ही काही गौरी समोर ही पेटपूजा झाल्यानंतर आम्ही गौरी सिलेक्ट करून ठेवल्या. काहीच नाही, गौरी सिलेक्ट करून ठेवलेल्या आहेत. त्या गौरी आता आम्हाला घ्यायला जायचं. तर हे खाऊन आम्ही जाणार आहे गौरी घ्यायला. त्या मामीने मस्तपैकी घरी काय केलं, इडली सांबार, आणि आम्ही ते खाऊ. भेटतो आम्ही तुम्हाला. गौरी बघायला आलेलो आहे आता आम्ही. ॲक्च्युली ना आम्ही सगळीकडे फिरलो, पण ना ह्या ज्या गौरी आहेत ना, ह्याच गौरी सगळीकडे सेम आहेत, पण सगळीकडे खूप महाग आहेत. म्हणजे 1000 रुपये, 1500 रुपये, 800 रुपये नाही, 800 रुपये तिकडे समोरच आहे. 1000 आहे, 1400 रुपये पण आहे काही ठिकाणी, 1500 रुपये पण आहे. पण तर तुम्हाला थोडंसं फिरावं लागेल मोती चौकामध्ये, जी चांगली तुम्हाला प्राईस मिळेल. इथे एक आहे शॉप, मावशींचं घरगुती आहे. हा ना, घरगुती आहे. तर ह्यांच्याकडे 600 रुपये जोडी आहे. इथे आतमध्ये पण बघू शकतो, SBI बँकेच्या समोरच आहे. समोर आहे. पण इथे घरगुती आहेत आणि त्यांच्याकडे सेमच आहे. जे बाहेर आहेत ना तेच सेम. कोणतं हवं खावायला? मला ही आवडली. मुकुट हवंय का? नाही, मला असं काही नाही. तुम्ही घ्या, कसं थोडं बऱ्यापैकी ऑलरेडी आहे ना. बघू जरा शूटिंग मध्ये होते. सुंदर आहे एकदम. POPची आहे, छान आहे. आणि इथे ना ती बॉडी पण स्वस्त आहे, रिझनेबल रेटमध्ये ना. हां, मावशी मला ह्या हे द्या. आता नाही याची जोडी. हां, जोडी. आणि मला बॉडी पण ना जरा आपण 300 रुपये. तुम्ही हे पाहू शकता इथे नथ बोल ना. इथे नथ घालायला जाणार, मग आपण घेतलं इथे नथ घालायला जाणार. इयरिंग्स वगैरे ऑलरेडी आहेत. आणि बाकीचं इथून पुढे खाली तर आपण घेतलेलं खाली आपण फायनल घेतलं. हो हो, किती कसं प्राईस आहे? 300 रुपये आहे, 600 रुपये तोच आहे चेहरा. ओके, व्हेरी गुड. आम्ही सगळीकडे फिरलो. हा हात आहे ना, POP आहे पूर्ण. हा ग्रीन कलर आहे, पण मला ग्रीन कलर नको आहे. रेड कलर कसा सगळ्यावरती जातो ना. रेड आणि ग्रीन मध्ये नाही रे, ती मगाशी बघितलं मी, पण त्याचं खालचं तुटलंय तिथे खाली बघू. हा, मग मला रेड मध्येच हवं आहे. दुसरा कुठला कलर आहे अजून?
रेड आणि ग्रीन दोनच आहेत का? तुला कसं वाटतं धीरज? आणि असं रेड आहे आणि हिरवा असं. तो ग्रीन आहे, दुसरा नाही. दोनच कलर आहेत का? ठीक आहे, चालेल. हां, हे मला रेडच द्या. ग्रीन घ्यायचं. रेड 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 हे दिसतं ना ब्लाऊज. असे एक रेड किती हुशार. काय काय बोलला? एक रेड. धीरजला कन्फ्युजन होतं म्हणून धीरज एक रेड घेणार आहे आणि एक ग्रीन, म्हणजे एक हात रेड नाही. हा ना, हे सेम आहे का? तेच. हां हां, याचं आहे व्यवस्थित, छान आहे. आणि ते हात ना. हां, मग एक ग्रीन घेऊया. 100ला 2 ना. मग हे पण 2 द्या मला. हे पाय, हे 100ला 2. 100ला 2 म्हणजे पेअर ना. 100ला आहे ना काका? काय केलंय? मस्तपैकी इडली, सांबर आणि चटणी. आणि इथे मामा मामा जेवताना कोडव आहे. शब्दकोडी सोडवतो. हा, चला घे. असं ते. हो, काय सांगत होतं? सांबारला सांबार का म्हणतात? एक शशी थरूर ना, काँग्रेसचा नेता, त्याच्या एका असंच लेक्चरमध्ये मी ऐकलं की जेव्हा तंजावरला संभाजीराजे आले, तंजावर तमिळनाडू, तिकडे त्यांना ते डाळ वगैरे आपल्याकडची घेऊन गेले, दख्खनवरची. आणि तिकडे गेल्यानंतर मग त्यांनी दिलं ते बनवायला. मग तिकडच्या त्या शेफला, म्हणजे आचारी लोकांना कळलं नाही कसं काय करायचं. मग त्यांनी काहीतरी असा एक पदार्थ बनवला. नाही तर सगळ्या व्हेज टाकल्या, भाज्या टाकल्या. काहीतरी पदार्थ म्हणजे सांबार एक पदार्थ बनवला की जो सगळ्यांना आवडला. तेव्हापासून मग तो सांबार म्हणून प्रचलित झाला. आणि सांबार का म्हणतात तर ते संभाजीराजांसाठी बनवलं म्हणून. सार म्हणजे काय तर चिंचचा खोड, तो त्याच्यात येतो म्हणून त्याला सार म्हणजे इडली सांबार असं नाव. सगळ्या डाळींचा आणि चिंचेचा, गुळाचा, म्हणजे जे काही त्याचे साहित्य लागतं ते एकंदरीत एकत्र केल्यामुळं त्याला सार म्हणतात. आपण काय करतो मुंबई टोमॅटो सार, हो, चिंचेचे सार, सांबार आणि मग ते सांबार अशा प्रकारे. आणि ते संभाजी महाराजांना दिलं तर एकंदर सगळ्या मिक्स याच्यावरून त्याला सांबार हे नाव पडलेलं आहे प्रॉपर. येस, हे मला तर नंतर कळालं, हे मला नव्हतं माहिती याच्या मागची हिस्ट्री. मामा तुम्हाला माहिती होतं? नाही. सो फायनली आमचं जेवण वगैरे सगळं झालं. आम्ही शॉपिंगला पण जाऊन आलो. ॲक्च्युली आमचा काही प्लॅन नव्हता असं गौरी घ्यायचं, पण आमची जी जुन्या गौरी आहे तिथे थोडंसं असं तिच्या गालावरती त्याचा तो कलर गेला आहे. आम्हाला दिसल्या आणि स्वस्तात दिसल्या म्हणून मग आम्ही घेतल्या, कारण की आम्हाला तशाही घ्यायच्याच होत्या. आणि मुंबईमध्ये आम्ही लास्ट इयर खूप फिरलो पण आम्हाला कुठेच गौरी नाही. लालबागला वगैरे भेटतं, लालबागला मिळतात, जरा लांब पडतं, खूप लांब पडतं आणि खूप गर्दी असते तिकडे. म्हणून आम्ही नाही गेलो. मग इथे दिसल्या आम्हाला म्हणून मग आम्ही त्या घ्यायला गेलो. ॲक्च्युली आमचा जलधाराला जायचा प्लॅन होता, पण जलधाराला आम्हाला नाही जाता आलं. नको ना, जलधाराला जाता नाही आलं. आता तो कदाचित आम्ही उद्या कव्हर करू. तर आज आम्ही मार्केटला गेलो, मार्केटला फिरलो वगैरे, थोडंसं गौरीची ह्याची शॉपिंग केली, ज्वेलरी आणि बाकीच्या गोष्टी, गौरीची बॉडी जे आहे ऑलरेडी. पण इथे आम्हाला चांगलं आणि खूप रिझनेबल आणि होलसेल रेटमध्ये मिळालं. जिथे आम्ही दाखवलं ना लास्ट शूटिंग जिथे आम्ही घेतलं ते एकदम होलसेल प्राईसमध्ये. त्याच सेम गौरी बाकीच्या ठिकाणी 1100, 1200, म्हणजे 1500 अशा रेटमध्ये मिळत होत्या. एक मिनिट हां. म्हणून मग आम्हाला तिथे मिळालं, चांगली डील मिळाली, मग आम्ही घेतली. आता आम्ही घरी आलो. आता खूप ॲक्च्युली दमलेलो आहोत. आता उद्या परत स्वीटीच्या निखिल दादाच्या ऑफिसचं इनॉग्रेशन आहे, तर उद्या सकाळी लवकर जायचं आहे. हो आलो. तर आम्ही हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. भेटतो तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, बाय.